नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्लास 24 अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजपासून YouTube वरती आपण ही एक नवीन सिरीज सुरू करतोय, ज्याच्यामध्ये की आपण PYQ पोलीस भरतीचे जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत, त्यातलं गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग या ठिकाणी आपण सोडवून घेतोय. दोन हेतू आहेत त्याच्या मागचे, कारण भरपूर मुलांनी ऑनलाईन क्लासमध्ये पण तशी रिक्वायरमेंट सांगितली होती. ऑफलाईन बॅचला पण आपल्या अशी रिक्वायरमेंट सांगितली होती, की सर जे काही मागील वर्षांचे म्हणजे ऍक्च्युअल एक्झाम मधले जे काही प्रश्न आहेत ना, ते सगळे सोडवून घ्या. कारण की काय होतं, ज्यावेळेस आपण बॅचमध्ये शिकतो किंवा एखाद्या पुस्तकातून स्टडी करून शिकतो, त्यावेळेस शिकलेली गोष्ट आणि ऍक्च्युअल एक्झामच्या वेळेस इम्प्लिमेंट करायची गोष्ट, बरोबर? तर हा ताळमेळ थोडासा आपल्याला जमायला पाहिजे. एक्झामच्या ओरिएंटेड म्हणजे त्या 90 मिनिटांमध्ये तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, तर हे पण कुठेतरी डेव्हलप व्हावं ह्या हेतूने आपण या ठिकाणी ही सिरीज सुरू करतोय. सो सुरुवात आपण पहिलाच पेपर घेतलाय मुंबई पोलीसचा. मुंबई पोलीसचा जो की 2021 ची भरती म्हणजे पेपर 2023 मध्ये झाले होते, बरोबर? तर त्या पेपर पासून आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. एका घनाची बाजू 4 मीटर आहे, ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल? सरळ सरळ प्रश्न आहे. घन दिलाय, त्याची बाजू 4 मीटर आणि दुप्पट केली तर घनफळामध्ये काय फरक पडेल, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. क्लिअर आहे? सो आता मला सांगा, घनाचं घनफळ काय असतं बरं? हे सूत्र तुम्हाला माहिती असलं पाहिजे, बरोबर? घनाचे घनफळ किती असतं? बाजूचा घन. क्लिअर आहे? मग आता बाजू काय आहे? 4 मीटर. 4चा घन किती झालं? 64. आता त्यांनी केस काय दिली? ती दुप्पट केली, म्हणजे घनाची बाजू दुप्पट केली. घनाची बाजू दुप्पट केली म्हणजे बाजू किती झाली? आता 4 होती तर काय झाली? 8 झाली. 8चा घन. 8चा घन म्हणजे किती झाले? 512. क्लिअर आहे? आता पहिला घनफळ होतं 64, आता झालं 512. बरोबर, बाजू दुप्पट केल्यानंतर. तर मग किती पटींनी वाढलं? करा भागाकार. 512 भागिले 64. याला जर तुम्ही भाग दिला, संक्षिप्त रूप देत गेले, तर किती येतं उत्तर? 8 पट. क्लिअर आहे? सो हा झाला एक ट्रेडिशनल वे किंवा कन्व्हेन्शनल वे, पारंपरिक पद्धत याला आपण म्हणू शकतो. बरोबर. पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये अपियर करत असतो, ऍक्च्युअल पेपर आपण देत असतो, त्यावेळेस आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? की मिनिमम कॅल्क्युलेशन. काय असलं पाहिजे? कमीत कमी कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त नसला पाहिजे. तर आपला वेळ वाचणार आहे, बरोबर? तर आपल्या चुका काय होणार आहे? कमी होणार आहे. सो आता कन्सेप्ट कशी वापरायची, हे झालं ट्रेडिशनल वे. हा तर आपल्याला अंडरस्टँडिंग असलंच पाहिजे, माहिती असलं पाहिजे. पण ही जी काही 4 मीटरची व्हॅल्यू दिली ना, ही 4 मीटरची व्हॅल्यूच आपल्याला कशासाठी दिलेली असते? तुमचा वेळ घालवण्यासाठी दिलेली असते. क्लिअर आहे? आलं लक्षात? 4 मीटर ही जी काही व्हॅल्यू आहे ती वेळ घालवण्यासाठी दिली. कशी? लक्षात घ्या. एका घराची बाजू एक्स मानली, आता ती 2x झाली. दुप्पट झाली ना, 2x झाली. क्लिअर आहे? एक्स असताना तिचं घनफळ काय झालं? एक्सचा घन. 2x असताना तिचं घनफळ काय झालं? 2x चा घन. क्लिअर आहे? सो पहिल्या केसमध्ये घनफळ होतं एक्स घन. आता 2x चा घन म्हणजे 2चा घन किती? 8x घन. एक्स एक्स तर समान आहे, म्हणजे वाढलंय किती? फक्त गुणुले 8. गुणुले 8 वाढलं म्हणजे किती पटीने घनफळ वाढलं? तर 8 पटीने घनफळ वाढलं. एक्झाम मध्ये फक्त एवढंच करायचं, जे की आपल्या हवेत सुद्धा होऊ शकतं. क्लिअर आहे? सो अशा प्रकारच्या गोष्टी. आणि एक पाठ करून ठेवा, म्हणजे कसं, ज्यावेळेस क्षेत्रफळ असतं ना, क्षेत्रफळ, समजा ते काय असतं, आता घनाच्या विषयी बोलतोय, बाजू वर्ग म्हणजे दुप्पट झालं तर क्षेत्रफळ कितीने वाढणार? चौपट होणार आहे, 2चा वर्ग. बरोबर. बाजू तिप्पट झाली तर क्षेत्रफळ काय होणार? 3चा वर्ग 9 होणार आहे. म्हणजे क्षेत्रफळ वर्गाच्या पटीत वाढत जातं आणि घनफळ घनाच्या पटीत वाढत जातं. घनफळ कशाच्या पटीत वाढत जातं? घनाच्या पटीत वाढत जातं. म्हणजे आता इथं दुप्पट केली म्हणजे 2चा घन, तिप्पट केली असते तर 3चा घन. 3चा घन म्हणजे किती? समजा हे गणित असं असतं, एका घनाची बाजू 4 मीटर आहे, ती तिप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल? असं जर गणित असतं तर काय केलं असतं आपण? तिप्पट केली ना बाजू, मग 3चा घन किती झाला? 27. म्हणजे 27 पटीने वाढेल. क्लिअर आहे? एकच गणित 3 प्रकारे सोडवलं आपण. ही झाली कन्सेप्ट. ही झाली त्या कन्सेप्टची अंडरस्टँडिंग. आणि हे म्हणजे आपल्याला हवेत सोडवायचं. कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून जर घेतली तर तुम्ही अशा प्रकारे गणित सोडवू शकता. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. चुकीची संख्या ओळखा. संख्या मला दिली आहे आणि संख्यामालाची ट्रिक जर पाहायची झाली आपल्याला, तर 90% जास्त गणित. ठीक आहे, 90% जास्त गणित हे कशाने सुटतात? फरकाने सुटतात. लक्षात राहू द्या. ठीक आहे, फरक चेक करायचा आहे. तर राहिलेल्या गणितांमध्ये मॅक्सिमम टाइम तुमचा एकतर पूर्ण वर्ग संख्या असते, पूर्ण घनसंख्या असते किंवा मूळ संख्या असते,
याच्या आसपासच्या संख्या असतात. म्हणजे +1 -1 बरोबर, +2 -2 याच्या काय आहेत त्या संख्येच्या आसपासच्या अशा संख्या असतात. सो फरक जर आपण या ठिकाणी पाहिला 61 आणि 63 2 ने वाढलंय, 63 आणि 67 4 ने वाढलंय, 67 आणि 73 6 ने वाढलेत, 73 आणि 81 8 ने वाढलंय, 81 आणि 91 10 ने वाढलंय, 91 आणि 103 12 ने वाढलंय, 103 आणि 101 2 ने कमी झालंय. प्रत्येक ठिकाणी क्रमवार 2-2च्या फरकाने वाढत चाललाय फरक. पण इथं काय असायला पाहिजे होता? 14 ने वाढायला पाहिजे होतं, पण ते 2 ने कमी झालं. म्हणजे इथं गटात बसणार किंवा चुकीचं पद कोणतं आहे? 101 ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? सोपं होतं, सोपं गणित होतं. तर अशा प्रकारच्या गणितामध्ये ट्रिक लक्षात काय ठेवायची, की फरक ट्राय करायचा. 90% जास्त गणित कशाने सुटणार आहेत आपले? फरकाने सुटणार आहेत. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे? आता पदावलीची किंमत याला ट्रिक पण आहे एक ऍक्च्युली. ट्रिक अशी आहे की अगोदर म्हणजे प्रायोरिटी कोणत्या याला द्यायची? प्रायोरिटी कोणत्या याला द्यायची? ठीक आहे. तर प्रायोरिटी अशा याला द्यायची का जिथं भागाकार पूर्ण होतो. काय होतो? भागाकार पूर्ण होतो. म्हणजे समजा एखादं पदावली आहे, त्या पदावलीमध्ये 15/3 आहे. एखादी पदावली आहे, त्याच्यामध्ये 5/3 आहे. बरोबर? सो आपण प्रायोरिटी कशाला देणार? 15/3 ला, कारण पूर्ण भाग जातो ना. 5/3 ला याला आपण नंतर नंतर प्रायोरिटी देतो. म्हणजे हे सोडवण्यासाठी, कारण हे सोडूनच पाहावं लागणार होतं बरोबर आपल्याला. आणि ह्या गणितामध्ये ऍक्च्युअल भागाकार नाही आलाय, म्हणजे ही ट्रिक जिथं कुठं भागाकाराचं गणित येईल तिथं मी तुम्हाला समजावून सांगल. इथं आपण डायरेक्ट स्टार्ट करू. आता स्टार्ट करताना पदावली सोडवताना बॉडमास्कचा नियम आहे, किंवा मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? कंचे भागू बेव. कंचे भागू बेव म्हणजे काय रे? अगोदर कंस सोडवायचा, त्याच्यानंतर साचीचे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज वजाबाकी कुठल्याही क्रमाने सोडवलं तरी चालतं. फक्त चिन्हांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. क्लिअर आहे? सो आता ह्या केसमध्ये अगोदर काय सोडवणार आपण? कंस सोडवणार. सो 10 × 3 तसंच लिहून घ्या, अधिक 5 आणि 2 कंसाची किंमत किती झाली? 7. क्लिअर आहे? सोडवा बरं. 10 × 3 = 30. 30 अधिक 7 किती आले? 37. पहिल्याच पदावलीचं उत्तर भेटलं 37, आणि त्यांनी तेच विचारलं आपल्याला कुठल्या पदावलीची किंमत 37 आहे. सो उत्तर काय झालं आपलं? पर्याय क्रमांक 1. सो त्याचं थोडंसं सोपं होतं म्हणून जमलं. ज्यावेळेस ते भागाकाराची ट्रिक येईल तिथं आपण हे पण पाहू, कारण कसं असतं की प्रत्येक याची आकडेमोड करत जायची, आणि चौथा पर्याय जर उत्तर असेल तर अशा वेळेस कोणत्या पर्यायाला अगोदर ट्राय करायचं ही पण प्रायोरिटी आपल्याला देता आली पाहिजे. त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला सांगितली. जसं गणित येईल तसं आपण ते पाहू. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. जर परवा सोमवार होता तर शुक्रवार कधी असेल? सरळ सरळ इमॅजिन करून हवेत पण सुटू शकतं. समजण्यासाठी फक्त आपण इथं मांडून घेऊ. जर परवा सोमवार होता, परवा कधी कधी असतो? एक कालच्या अगोदरचा एक परवा असतो आणि एक उद्यानंतरचा एक परवा असतो, बरोबर? सो इथं परवा होता. होता म्हणजे भूतकाळातला परवा आहे. सो परवा काय होता? सोमवार होता. म्हणजे काल काय असणार? मंगळवार असणार. बरोबर? मग आज काय झाला रे? आज बुधवार झाला. आणि विचारलंय कधी आपल्याला? तर शुक्रवार विचारलाय. सो बुधवार नंतर गुरुवार आणि शुक्रवार. क्लिअर आहे? सो आज बुधवार आहे, तर उद्या काय झाला? गुरुवार. परवा काय झाला? शुक्रवार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय झाला आपलं? परवा. पण पर्याय क्रमांक 2 काय दिलाय? आज नंतर 2 दिवसांनी. आज बुधवार आहे, बुधवार नंतर 2 दिवसांनी शुक्रवार येतोय. बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा योग्य उत्तर आहे. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 दिला आपला, पर्याय 2 व 3 दोन्ही बरोबर. क्लिअर आहे? सो अशा प्रकारे हे गणित आपण हवेत पण सोडवू शकतो. समजण्यासाठी मी इथं फक्त मांडून दिलंय. चलो नेक्स्ट. 33 34 35 एक्स 37 38 39 या संख्यांची सरासरी 36 आहे, तर एक्स ची किंमत किती? आता जसं की मी पहिल्या गणितात सांगितलं होतं, आपण ट्रेडिशनल वेने पण सोडवतो. बरोबर, कन्सेप्ट क्लिअर करून घेतो, आणि काहीतरी एक ट्रिक असते, काहीतरी एक क्लुप्ती असते, किंवा काहीतरी एक तिथे एक असा पॉइंट असतो का तो जर आपल्याला व्यवस्थित पिक करता आला तर गणित काय होतं? हवेत सुटणार असतं, आपला कॅल्क्युलेशनचा वेळ वाचणार असतो. तर त्याचं हे एक्झाम्पल आहे, कसं ते पाहू आपण. अगोदर आपण ट्रेडिशनल वेने सरासरी. सरासरी बरोबर काय असतं बरं? दिलेल्या संख्यांची बेरीज, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. करा बरं, किती दिली सरासरी? 36. किमती टाका.
बेरीज किती आहे? 33 अधिक 34 अधिक 35 अधिक x अधिक 37 अधिक 38 अधिक 39 छेद किती संख्या आहेत बरं टोटल? 1 2 3 4 5 6 7 7 संख्या आहेत भागिले 7. क्लिअर आहे? आता सोडवा. इकडं 36 गुणिले 7 झालं. इकडे भागिले तिकडे गेल्यानंतर गुणले झाले 7 आणि बाकीच्यांची बेरीज जर तुम्ही केली तर आय थिंक ही बेरीज येते 216 अधिक x. बरोबर आहे? इकडे हा जर गुणाकार तुम्ही केला 36 गुणिले 7 तर 26 तुम्ही 42 2 हातचे आले 4 7 त्रिक 21 आणि 4 25 252 हे 216 इकडे अधिक आहे तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा 216. मग x बरोबर काय भेटलं 252 वजा 216. हे जर तुम्ही सोडवलं तर x ची किंमत किती भेटली तुम्हाला? 36. पर्याय क्रमांक 4. क्लिअर इथपर्यंत? आता हा काय झाला रे? हा झाला ट्रेडिशनल वे. ट्रेडिशनल वे म्हणजे काय? रेग्युलर मेथड बाय फॉर्म्युला जायची बरोबर. पण आता काय होतं एक्झाम मध्ये सोडवत असताना चुकून जर आपलं एखादं हे कॅल्क्युलेशन 33 34 35 37 38 39 बेरीज करताना चुकली एखाद्या पॉईंटनी काहीतरी फरक पडला बरोबर उत्तर पॉईंट मध्ये येणार आहे. उत्तर नाही आलं हे सगळे कॅल्क्युलेशन करायला 2 मिनिटं गेलेले असणार आहे. ते 2 मिनिटं पण वाया उत्तर पण नाही आलं सो प्रश्न पण गेला. आणि एक्झाम मध्ये अपिअर करताना काय होतं माहिती काय की रिदम पकडायचा असतो. तो रिदम जर ढळला एखाद्या गणिताला तर भरपूर कमी लोकांना तो पुन्हा पकडता येतो. तो रिदम जर एकदा सुटला ना तुमच्याकडून तर मग पुढच्या सगळ्या पेपरवरती त्याचा परिणाम होतो बरोबर. मग ही ऍक्च्युली परफॉर्मन्स प्रेशरची गोष्ट आहे. परफॉर्मन्स प्रेशर कसा हँडल करायचा मॅनेजमेंटची गोष्ट आहे. टाइम मॅनेजमेंट कसं करायचं क्वेश्चनचं मॅनेजमेंट कसं करायचं याच्यावरती भरपूर सारे व्हिडिओज आपले ऑलरेडी पेड कोर्समध्ये आहेत किंवा ऑफलाईन बॅचच्या मुलांना मी सांगत असतो. आणि ते ऑनलाईन पण आपण युट्यूबला पण त्याच्यावरती भरपूर सारे व्हिडिओ टाकणारच आहेत. आता एवढं लक्षात घ्या आपण कन्सेप्ट क्लिअर असणं हे किती गरजेचं असतं. कारण एक सिंपल कन्सेप्ट आहे की क्रमवार संख्यांची काय कन्सेप्ट आहे? क्रमवार संख्यांची सरासरी क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. ठीक आहे. क्रमवार संख्येत काय 33 34 35 x 37 38 39 बरोबर. आपण ऍझ्युम करू की ह्या क्रमवार संख्या आहेत बरोबर. कारण 33 34 35 हे तर दिसतंय आपलं सरळ सरळ दिसतंय. सरासरी किती दिली आहे? 36 दिली आहे. इथं जर क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या जर मानली तर किती झाली? x झाली. बरोबर का नाही? मग ही जर x आहे, सरासरी जर x आहे, तर सरासरी किती दिलेली आहे आपल्याला? 36. हवेत सुटतंय? येतंय लक्षात? सो अशा प्रकारचा एक दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे. विदिन काही सेकंद 10 ते 15 सेकंदात हे गणित आपल्याला सुटले. बरोबर आहे? एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का आपल्याला? काहीही गरज पडली नाही. ठीक आहे? सो अशा प्रकारच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे आणि हा अप्रोच बिल्डिंग आपला झाला पाहिजे क्वेश्चन पेपरच्या बाबतीत. म्हणजे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये अशा प्रकारे गणित आपल्याला सुटले पाहिजेत. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ACE FHJ KMO क्वेश्चन मार्क. ठीक आहे. सो अशा गणितामध्ये आता काय अक्षरमाला आहे आपल्याला काय लागणार एक अक्षरमाला लागणार इथं. ठीक आहे इन्सर्ट केली. आता नंबरिंग द्या. पहिली गोष्ट काय करायची नंबरिंग द्या. ते पण नंबरिंग कुणाला द्यायचं माहितीये का? इकडे बघायचं BPWU किंवा पुढचे सगळे अक्षर प्रत्येक अक्षर वेगवेगळे आहे. बरोबर अक्षर वेगवेगळे आहे म्हणजे काय की पहिलंच पद वेगवेगळे आहे. तुम्ही एक पद जरी शोधून काढलं ना फक्त पहिलं तरी सुद्धा तुमचा काय प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. बरोबर आहे. आता हे जर ऑप्शन असे असते BDF BFD BCA BAD बरोबर. सो मग बी 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 सेम आहे. मग चला बाबा बीचा ऑप्शन तर नाही म्हणजे पहिला आपण सॉल्व्ह करून तर काय पाहू शकत नाही. मग दुसऱ्याला तिसऱ्या ऑप्शनला जा किंवा इथं 2 बी वाले असते 2 ए वाले असते. येते लक्षात. सो असं असतं तर आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं असतं. देताना काय दिलं आपल्याला त्यांनी? देतानाच इथं दिलंय की बाबा BPWU बरोबर. याचा अर्थ काय होतो रे सरळ सरळ अर्थ असा होतो की एकच पहिलंच अक्षर काढायचं आपल्याला. चला ए साठी नंबर किती आहे? 1. एफ साठी नंबर किती आहे? 6. के साठी नंबर किती आहे? 11. कितीचा फरक आहे? +5 +5. मग सेम लॉजिक नुसार जर आपण +5 ने पुढे गेलो तर 11 + 5 किती झालं? 16. 16 नंबरला कोणतं लेटर आहे? पी. पी नी सुरुवात होणारे पर्याय किती आहेत? एकच पर्याय. जर जास्त पर्याय असते तर काय केलं असतं आपण? पुढच्या अक्षराकडे गेलो असतो. जास्त पर्याय असते तर आपण काय केलं असतं? पुढच्या अक्षराकडे गेलो असतो. बरोबर? मग आता काय इथं एकच पर्याय म्हणून आपण डायरेक्ट तो चॉईस केला. पुढची अक्षरं सोडवायची गरज नाही. अशा प्रकारचा वेळ आपल्याला एक्झाम मध्ये वाचवायचा असतो.
क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली तर शुभमला मिळालेली केळी किती? ठीक आहे. शुभम आणि अनिल, ट्रेडिशनल वे. शुभम आणि अनिल, ठीक आहे. आता शुभम आणि अनिलला किती 3:5 प्रमाणात वाटले, म्हणजे शुभमला 3x, अनिलला 5x, बरोबर. दोघांची बेरीज किती दिली आपल्याला? 24. क्लिअर इथपर्यंत? शुभमला किती मानले आपण? 3x मानले, अनिलला किती मानले? 5x मानले. दोघांची बेरीज 24. हे जर तुम्ही सोडवलं तर 3 आणि 5 8x. 8x बरोबर किती भेटलं तुम्हाला? 24. मग x बरोबर किती भेटलं? 24/8 बरोबर 3. बरोबर. मग x ची किंमत जर 3 भेटली तर शुभमला किती भेटले? 3 गुणिले 3 म्हणजेच 9. आणि अनिलला किती भेटले? 5 गुणिले 3 म्हणजे 15. विचारलं की आपल्याला शुभमला मिळालेली केळी किती? उत्तर किती आलं आपलं? पर्याय क्रमांक 4, 9. क्लिअर इथपर्यंत? आता हा झाला ट्रेडिशनल वे बाय मेथड. कळलंय ना? समजलं. 3x माना 5x माना, दोघांची बेरीज दिली. कालची दोघांची वजाबाकी दिली असती. मग काय केलं असतं? 5x वजा 3x केलं असतं. फरक दिला असता. बरोबर का नाही? असं. आता एक सिंपल मेथड अशी पण आहे की अनिल आणि शुभम किती 3:5 मध्ये वाटलेत? किती आहे? 24. सो 24 गुणुले जे एकूण आहेत ना ते खाली घ्या. 3 आणि 5 8. 8 खाली घ्या. कुणाचा वाटा काढायचा आहे? शुभमचा वाटा काढायचा. मग शुभमच्या वाट्याला किती आहे? 3 भाग. 3 वरती घ्या. क्लिअर आहे? किती आलं? 9 केळी. क्लिअर आहे? हे कुणाच्या वाट्याचे? शुभमच्या वाट्याचे. ते जर आपल्या अनिलच्या वाट्याचे काढायचे असते तर कसं केलं असतं? एकूण किती आहे? 24 गुणुले अनिलचा वाटा किती आहे? 5 छेद एकूण काय घ्या? खाली घ्या. किती आलं? 3 15 केळी. क्लिअर आहे? सो अशा 2 प्रकारच्या पद्धतींनी आपण हे गणित सोडवू शकतो. चलो पुढचं नेक्स्ट. समसंबंध ओळखा हा एक खूप काय म्हणू शकतो आपण सोपा टॉपिक पण आहे. कधी कधी याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेटेड पण पडतं. ठीक आहे. आता एक झालेल्या एक्झामला असाच एक प्रश्न पडला होता. ठीक आहे. हे गणित आपण सोडून पाहू. हा प्रश्न सोडून पाहू, त्याच्यानंतर त्या गणिताकडे जाऊ, किंवा काय प्रश्न म्हणजे याच्यात पण थोडंसं कॉम्प्लिकेशन काय होतं ते सांगतो. मंगळवार शनिवार तर चैत्र काय? आता मंगळवार आणि शनिवार काय आहेत रे? वार आहेत. चैत्र काय आहे? मराठी महिना. बरोबर आहे. आता मंगळवार आणि शनिवार मध्ये काय लॉजिक आहे बरं? मंगळवार नंतर तुम्ही जर काउंट केला तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे मंगळवार नंतर चौथा वार कोणता आहे? शनिवार. बरोबर आहे लॉजिक? सेम लॉजिक नुसार चैत्र नंतर चौथा महिना कोणता येईल बरं? माहिती आहे? चलो रिमाइंड करू. महिने काय काय आहेत मराठी? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, बरोबर, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. झाले 12. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. क्लिअर आहे? हे काय झाले आपले 12 मराठी महिने. आता मंगळवार मध्ये 4 मिळवल्यानंतर पुढचा वार शनिवार येतो. तर चैत्र महिन्यामध्ये 4 मिळवल्यानंतर पुढचा वार चैत्र इथे आहे, बरोबर. सो 1 2 3 4 कुठला येणार रे? श्रावण. हा एक ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 1. क्लिअर आहे? आता हे जे काही प्रश्न आहेत ना असे समसंबंध ओळखा किंवा सहसंबंध ओळखा, तर हे डेटा बेसिस किंवा इन्फॉर्मेशन बेसिसचे प्रश्न आहेत. डेटा बेसिस किंवा काय म्हणतो आपण त्याला? इन्फॉर्मेशन बेसिस. म्हणजे कसं? एक प्रश्न पडला होता की झेंडा अवेस्ता पारसी तर त्रिपिटक प्रश्नचिन्ह. म्हणजे काय? झेंडा अवेस्ताचा पारशीशी जो संबंध आहे तर त्रिपिटकाचा कुणाशी संबंध येईल. ठीक आहे. सो लॉजिक काय होतं? झेंडा अवस्था हा पारसी लोकांचा धर्मग्रंथ आहे. तर त्रिपिटक हा कुणाचा आहे? बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ आहे. ठीक आहे. सो ह्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. प्रश्न सोपे असतात किंवा सिंपल असतात, बरोबर. मंगळवार, शनिवार, चैत्र, श्रावण हे कळलं आपल्याला. पण अशा प्रकारचे हे जे क्वेश्चन्स आहेत ते डेटा किंवा इन्फॉर्मेशन बेसिस वर आहे. सो ही जी काही इन्फॉर्मेशन ना ही बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा.
ठीक आहे. चलो आपल्या पीडीएफ नोट्स पण टाकलेल्या आहेत ऍपवरती भरपूर साऱ्या ह्याच्याशी रिलेटेड. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जीकेचा भाग आहे थोडासा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती असेल? आता लक्षात घ्या इथं दोन केस दिल्यात. एका केसमध्ये तुम्हाला क्षेत्रफळ आणि एका केसमध्ये तुम्हाला परिघ. बरोबर? म्हणजे इथं तुम्हाला काहीतरी क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचंय आणि काहीतरी एक व्हॅल्यू काढायची आणि ती व्हॅल्यू वापरून तुम्हाला परिघ काढायचंय. बरोबर? सो काय वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं बरं? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पाय आर वर्ग, आर म्हणजे काय असते? त्रिज्या असते, त्रिज्येचा वर्ग. बरोबर? आता टाका बरं व्हॅल्यू. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती दिलं? 1386. पायची किंमत किती असते? 22/7 गुणुले आर वर्ग. आता आर ची किंमत काढायची. आर एका बाजूला घेऊन जा. आर वर्ग बरोबर इकडे काय भेटलं? 1386 गुणुले 7. इकडे भागिले 7 इकडे गेल्यानंतर गुणुले 7 होणार. छेद 22. द्या बरं 22 ने भाग जातोय का? 22 एक 22. 22 क 132. बरोबर? त्याच्यानंतर खाली उरले 6. 6 वर 6 66. 22 त्रिक 66. 63 गुणिले 7 गुणाकार करा बरं. 3 7 21 1 हातचे आले 2. 7 सकून 42 आणि 2 44. आर वर्ग बरोबर काय भेटलं आपल्याला? 441. मग 441 कशाचा वर्ग आहे? 21 चा. मग आर ची किंमत किती भेटली आपल्याला? आर बरोबर वर्गमुळात 441 बरोबर किती? 21 सेंटीमीटर. चौरस सेमी का नाही इथं? बरोबर? त्याच्यामुळे काय भेटलं? 21 सेंटीमीटर भेटलं. क्लिअर आहे? आता आपल्याला काय काढायचं होतं? परिघ काढायचं आहे. परिघ म्हणजे काय? परिघाचा फॉर्म्युला काय? वर्तुळाचा परिघ किती असतो? बरोबर 2 पाय आर. टाका किमती. 2 गुणले 22/7 गुणुले आर किती आलाय आपला? 21. जे पहिल्या केस मधून जिथं आपल्याला त्यांनी क्षेत्रफळ दिलं तिथून काय काढली आपण? त्रिज्या काढली. आणि त्रिज्येचा वापर आपण काय काढण्यासाठी केला? परिघ काढण्यासाठी केला. दोन केस होते फक्त. बरोबर आहे? सो सोडवा. 7 एक 7, 7 त्रिक 21. किती आलं? इथं 22 दुने 44 गुणिले 3 हे जर तुम्ही सोडवलं तर किती आलं बरं? 132 सेंटीमीटर. परिघाचं एकक काय असतं? सेंटीमीटर असतं. हे लक्षात राहू द्या बरं का. हे थोड्याशा काही गोष्टी आहेत ना, लक्षात राहू द्या. किती आलं आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 2 132 सेंटीमीटर. काय गोष्ट लक्षात ठेवायचं? जर क्षेत्रफळ जर असेल ना क्षेत्रफळ तर ते कायम वर्गामध्ये असतं. म्हणजे चौरस सेंटीमीटर किंवा मीटर वर्ग, सेंटीमीटर वर्ग. चौरस सेंटीमीटर म्हणजे काय? सेंटीमीटर वर्ग. बरोबर? जर तुमचं जर घनफळ असेल ना घनफळ, तर घनफळ नेहमी घनामध्ये असतं. म्हणजे काय तर घन सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा घन. तो जर तुमचा परिघ जर असेल ना परिघ, तर तो नेहमी आहे त्याच युनिटमध्ये असतो. म्हणजे कसं? सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर. बरोबर आहे तेच असतं. क्लिअर इथपर्यंत? चलो नेक्स्ट. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, एक एक मांडून घ्या. रमेश कुणापेक्षा मोठा आहे? सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, आता विजय आणि अविनाश दोघं पण यांच्यामध्ये कुठं नाही आले. सो ही लाईन आपण थोडीशी पाठीमागे ठेवू. पण सुरेशपेक्षा लहान आहे. सुरेश सोबत कम्पेअर कोण? विजय. अविनाशपेक्षा मोठा पण सुरेशपेक्षा लहान. सुरेशपेक्षा लहान कोण आहे? विजय. आणि विजय कुणापेक्षा मोठा आहे? अविनाशपेक्षा मोठा आहे. क्लिअर आहे? झाली मांडणी. आता प्रश्न काय विचारला? तर सर्वात मोठा कोण आहे? कोणाला सर्वात मोठा? रमेश. क्लिअर आहे? चलो सोपं गणित होता. पुढचं. शून्य बहुपदीची कोटी किती असते? तर पहिली गोष्ट म्हणजे बहुपदी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बरोबर? त्याच्यानंतर शून्य बहुपदी म्हणजे काय आणि कोटी म्हणजे काय, ह्या 2-3 कन्सेप्ट त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. बरोबर? आता ह्याचं जे काय उत्तर आहे शून्य बहुपदीची कोटी किती असते त्याचं उत्तर निश्चित करता येत नाही. का ते सांगतो. पहिली गोष्ट आपण पाहूया की कोटी म्हणजे काय. कोटी म्हणजे काय? त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? हायेस्ट पॉवर. म्हणजेच काय? सर्वाधिक घातांक. सर्वात किंवा मोठा घातांक किती? त्याच्यामध्ये जर काही चल वापरले बरोबर, म्हणजे समजा 2x³ अधिक 4x⁵ प्लस जे काय असेल पुढे XYZ. इथे x चा तिसरा घात आहे, इथे x चा पाचवा घात आहे. तो जास्तीत जास्त कोणता आहे? ठीक आहे. तर त्याला काय म्हणतो बरं आपण? सर्वाधिक घातांक किंवा त्याला काय म्हणतो? कोटी. पण आपल्याला कुठला विचारलाय? शून्य बहुपदीची कोटी किती? बरोबर आहे. शून्य बहुपदी म्हणजे काय? त्याच्या अगोदर एक असते स्थिर बहुपदी.
स्थिर बहुपदी. स्थिर बहुपदी म्हणजे काय? 15. काय रे, फक्त संख्या आहे बरोबर. शेजारी एक्स वाय असं काय दिलंय का? चल दिलाय का? नाही दिला. नाही दिला म्हणजे तो काय असणार आहे? एक्सच्या स्वरूपात आहे. आणि एक म्हणजे काय व्हॅल्यू असते? एक्सचा शून्यावा घात. क्लिअर आहे? एक्स किंवा वाय किंवा झेड जे काय तुम्ही जो काही चल वापरता त्या चलाचा काय झाला? शून्यावा घात झाला. म्हणजे स्थिर बहुपदी जर असली तर तिची कोटी किती असते? शून्य असते. कोणाची? स्थिरची. आणि आता आपल्याला विचारलंय कुठलं? शून्य बहुपदी. शून्य बहुपदी म्हणजे काय? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. बरोबर आहे. म्हणजे अशा बहुपदीमध्ये कुठलंही पद नसतं. चल नसतं, ती बहुपदी कुठली? स्थिर बहुपदी. चल नसणारी. चल असेल तर आपण काय चेक करतो? कोणता घातांक सगळ्यात मोठा आहे. क्लिअर आहे? त्याला कोटी म्हणतो. स्थिर म्हणजे काय? त्याची ऑलरेडी आपण झिरो मानतो कारण त्याच्यामध्ये चलच नसतं. आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे शून्य बहुपदी. शून्य बहुपदी कोणाला म्हणतात? ज्याच्यामध्ये पद नसतं त्याला काय म्हणतो आपण? शून्य बहुपदी म्हणतो. ठीक आहे. सो शून्य बहुपदीची कोटी आपल्याला निश्चित करता येत नाही. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. सांकेतिक भाषा. 4 3 2 1 2 म्हणजे नाईस. 7 5 6 म्हणजे PRO. तर 7 5 3 1 2 म्हणजे काय? आणि याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट कोडिंग. डायरेक्ट कोडिंग. बरोबर. डायरेक्ट कोडिंग आणि इनडायरेक्ट कोडिंग. जसं आपण सांकेतिक भाषेचं प्रकरण घेतलंय त्याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता. डायरेक्ट कोडिंग आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट कोडिंग मध्ये काय दिलं असतं? ज्या त्या शब्दाचा कोड ज्या त्या अक्षरानुसार असतो. ठीक आहे. सो म्हणजे कसं? 4 3 1 2 याला डायरेक्ट कोड असतो NICE. त्याच्यानंतर इकडं पुढचं काय? 7 5 6 याला डायरेक्ट कोड असतो PRO. आता विचारलंय काय त्यांनी आपल्याला? विचारलंय काय? 7 5 3 1 2 चा कोड. 7 साठी काय आलाय? 5 आलाय. त्याच्यानंतर पुढे काय विचारलंय? 5 5 साठी काय आलाय? R आलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? 3 3 साठी काय आलाय? I आलाय. त्याच्यानंतर काय दिलं त्यांनी? 1 1 आणि 2 1 साठी काय आलाय? C आलाय. 2 साठी काय आलाय? E आलाय. काय आलं आपलं उत्तर? प्राइस. पर्याय क्रमांक 1. सोपं होतं. काय म्हणतो आपण याला? डायरेक्ट कोडिंग म्हणतो. ठीक आहे. पुढचं प्रश्न क्रमांक 13. जर 6 बरोबर वायस 20 किंवा 6 5 इज इक्वल टू y टू 20 बरोबर. ठीक आहे. तर y ची किंमत कोणती? आता हे प्रमाणात आहेत. बरोबर. प्रमाणात म्हणजे यांना कसं मांडू शकतो आपण? 6/5 बरोबर y/20 असं मांडू शकतो. करा तिरकस गुणाकार. 20 ने इकडे गुणलं 6 गुणिले 20 बरोबर इकडं y गुणिले 5. y ची किंमत काढायची. 5 इकडे घेऊन जा. 5 इकडे काय गुणिले इकडे नंतर काय होणार? भागिले. म्हणजे y बरोबर काय भेटला तुम्हाला? 60 गुणिले 20 भागिले 5. 5 1 5 5 चोक 20 6 चोक किती भेटलं? 24. क्लिअर आहे? पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे? सोपं गणित होतं. पुढचं पाहू. जतीन नितीन मोहसिन यांची वये अनुक्रमे 16 24 30 वर्ष आहेत. सॉरी 16 24 आणि 36 वर्ष आहेत. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते? आता काय लक्षात घ्या. जिथं जिथं आपण तुलना करतो. काय करतो रे? तुलना करतो. मग असे कुठले कुठले आहे? गुणोत्तर. गुणोत्तरामध्ये आपण तुलना करतो. बरोबर. शेकडेवारी. शेकडेवारीमध्ये आपण तुलना करतो. बरोबर का नाही? तर जिथं जिथं आपण तुलना करतो ना, तुलना करत असताना ज्याची तुलना करतो ना तो वरती घ्यायचा, अंशामध्ये घ्यायचा. ज्याच्याशी तुलना करतो, ज्याच्याशी तुलना करतो तो कुठे घ्यायचा? कायम छेदामध्ये घ्यायचा. क्लिअर आहे? ज्याची तुलना करतो तो कुठे घ्यायचा? अंशामध्ये घ्यायचा. आणि ज्याच्याशी तुलना करतो तो कुठे घ्यायचा? छेदामध्ये घ्यायचा. क्लिअर आहे? मग आता इथं कोणाची तुलना आहे? आपल्याला कोणाचं गुणोत्तर काढायचंय? नितीनच्या वयाचे. कोणाची तुलना करतोय आपण? नितीनची. नितीन कुठे घ्यायचा? अंशामध्ये घ्यायचा. मोहसिनच्या वयाशी. मोहसिनच्या वयाशी. कोणाच्या वयाशी? मोहसिनच्या वयाशी. मोहसिन कुठे घ्यायचा? छेदामध्ये घ्यायचा. क्लिअर आहे? नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी. म्हणजे नितीन कुठे घ्यायचा? अंशामध्ये घ्यायचा. मोहसिन कुठे घ्यायचा? छेदामध्ये घ्यायचा. क्लिअर आहे? मग सांगा मला आता नितीनचं वय किती आहे? नितीनचं 24. मोहसिनचं किती आहे? नितीनचं 24, मोहसिनचं 36. द्या. कितीने भाग जातो? 5 दुणे 24, 5 त्रिक 36. किती आलं? 2/3. 2/3 म्हणजे किती? पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे? एवढं सोपं आहे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. कोणाचे कोणाशी कंपॅरिझन केलं? ज्याची तुलना केली तो कायम अंशामध्ये घ्यायचा. ज्याच्याशी तुलना केली
तो कायम कुठे घ्यायचा? छेदामध्ये घ्यायचा. क्लिअर आहे? एवढं फक्त लक्षात असू द्या. चलो नेक्स्ट. अजून एक 2 गणितं पाहणार आहेत आपण. टोटल माझ्या मते काहीतरी 34-35 गणितं आहेत. टोटल आपल्या याच्यामध्ये विचारलेले. पोलीस भरती मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारले. ठीक आहे? 2021 चे. तर आपण पूर्ण व्हिडिओची लेंथचा विचार करता खूप लेंदी व्हिडिओ व्हावा नाही म्हणून भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारचे 2 व्हिडिओ बनवले. भाग 1 आणि भाग 2. ठीक आहे? 2 व्हिडिओ बनवले. सो भाग 1 मध्ये आपण 16 गणितं ऍड केलेले आहेत. भाग 2 तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ती पाहू शकता. ठीक आहे? सो सुरुवात करूया आपण. ही गणित पाहूया. 3x अधिक 5y बरोबर 9, 5x अधिक 3y बरोबर 7, तर x आणि y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे? बरोबर? रेषीय समीकरण, 2 चल आहेत, 2 समीकरण आहेत. सरळ सरळ सोडवायला घ्या. 3x अधिक 5y बरोबर 9, 5x अधिक 3y बरोबर 7. समीकरण 1, समीकरण 2. आता काय करतो बरं आपण, कसं सोडवतो याला? सगळ्यात पहिली गोष्ट, कुठला तरी एक व्हेरिएबल किंवा कुठलं तरी एक चल कॅन्सल आउट करायचं, कट करायचं. कसं? समजा तुम्हाला x ची किंमत काय काढायची ना, तर y च्या टर्म समान करा. y ची किंमत जर काढायची ना, तर x च्या टर्म समान करा. ठीक आहे? मग आपण काय करू? आपण समजा अगोदर x च्या टर्म समान करू, y ची किंमत काढू. इथं 3 आहे, इथं 5 आहे. म्हणजे इथं वरती गुणले 5 करावं लागणार, खाली गुणले 3 करावं लागणार. बरोबर आहे? म्हणजे हा काय झाला? x काय झाला? 5 त्रिक 15, हा 3 5 15. क्लिअर स्टेप पुन्हा सांगतोय काय करतोय ते. वजाबाकी जर तुम्हाला करायची आहे ना, किंवा बेरीज जर तुम्हाला करायची आहे, टर्म जर कॅन्सल आउट करायच्या, तर ह्यांचे सहगुणक तुम्हाला समान करून घ्यावे लागतात. x चा सहगुणक किती येतं? 3. इथं किती आहे? 5. मग याला पण 15 करावं लागणार, याला पण 15 करावं लागणार. सिंपल आहे. आता 5 ने जर याला गुणलं, तर पुढच्या प्रत्येक टर्मला 5 ने गुणावं लागणार. तर त्याची किंमत समान राहणार. बरोबर का नाही? आता इथं जर 3 ने गुणलं, तर प्रत्येक टर्मला 3 ने गुणावं लागणार. तर त्याची किंमत समान राहणार. चला मग पहिल्या याला आपण म्हणू समीकरण 1, याला म्हणू आपण समीकरण 2. समीकरण 1 ला जर आपण 5 ने गुणलं, तर 5 त्रिक 15x अधिक 5 5 25y बरोबर 9 5 45. सगळ्या टर्मला आपण 5 ने गुणलं समीकरण 1 च्या. समीकरण 2 च्या प्रत्येक टर्मला आपण कितीने गुणलं? 3 ने गुणलं. 3 5 15, 3 त्रिक 9, 3 3 7 21. क्लिअर आहे? आता काय करा? वजाबाकी करा. 15x कॅन्सल व्हायचं, तर वजाबाकी. वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणातले प्रत्येक चिन्ह उलट होतं. म्हणजे अधिक, इथं पण अधिक आहे. अधिकचं काय झालं? वजा झालं. अधिकचं काय झालं? वजा झालं. अधिकचं काय झालं? वजा झालं. क्लिअर आहे? सो 15x कट झाले. इथं 25y मधून, सॉरी इथं 9 काय येणार आहे? 9y येणार आहे. बरोबर ना? इथं 3 त्रिक 9y. 25y मधून 9y गेले, राहिले किती? 16y. 16y बरोबर इकडे किती आहे? किती येतं? 24. बरोबर? मग जर 16y बरोबर किती आलं? 24 आलं, तर y ची किंमत काय भेटली तुम्हाला? 24/16. कितीने भाग जातोय? 4 ने भाग जातोय. 4 चोक 16. इथं 4 सक किंवा 8 ने पण डायरेक्ट भाग जातो. 8 दुने 16, 8 त्रिक 24. y ची किंमत किती आली? 3/2. आता कुठल्या पण एका समीकरणामध्ये y ची किंमत टाका, तुम्हाला काय भेटून जाणार? x ची किंमत भेटणार. बरोबर? कुठल्या पण समीकरणामध्ये काय करा? y ची किंमत टाका, तुम्हाला कोणती भेटणार? x ची किंमत भेटून जाणार. कसं? चलो पहिल्या समीकरणात टाकू आपण. समीकरण काय आहे? 3x अधिक 5y बरोबर 9. आता ह्याच्यामध्ये आपण जर किंमत टाकली, तर काय भेटलं आपल्याला? 3x अधिक 5 गुणिले इथं 3/2 y ची किंमत बरोबर 9. क्लिअर इथपर्यंत? मग हे सोडवा. 3x बरोबर काय भेटलं आपल्याला? 3x अधिक 5 त्रिक इथं 15/2 बरोबर 9. हे 15/2 इकडे गेले. तर 3x बरोबर काय भेटलं? 9 वजा 15/2. हे जर तुम्ही सोडवलं तर किती आलं? माझ्या मते 3 त्रिक 9 दुणे 18, 18 मधून 15 गेले 3, 3/2. 3x बरोबर काय भेटलं? 3/2. मग x बरोबर काय भेटलं तुम्हाला? तर इथे दिसत नाहीये. तर इकडे कंटिन्यू करू. ठीक आहे. 3x बरोबर 3/2 म्हणजे x बरोबर काय भेटला? 3/2 गुणिले 1/3. हे 3 इकडे भागाकारामध्ये आले. 3 3 कट झाले. x ची किंमत किती भेटली आपल्याला? 1/2. क्लिअर इथपर्यंत? आता थोडीशी जागा आपल्याला कमी पडते, सो इथं लिहितो. आपल्याला किंमत काय विचारली? x अधिक y ची किंमत विचारली. x ची किंमत किती आली? 1/2. y ची किती आली? 3/2. दोघांची बेरीज केल्यानंतर काय आलं? 4/2 बरोबर 2. क्लिअर आहे? आहे का ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 1?
परत सांगतो आपण काय काय केलं. स्टेप्स थोड्याशा आपल्या मिस आउट झाल्या. मिस आउट नाही झाल्या म्हणजे मिसप्लेस झाल्या. कुठंतरी इथं सुरुवात केली, इकडं आलो, इथून परत असं वाकडं तिकडं, इथून तर इकडं आणि नंतर परत वरती लिहिलं. पहिल्यांदा आपण काय केलं, एका चलाचं कुठलं तरी सहगुणक समान करून घेतले, त्याच्यावरून y ची किंमत काढली. बरोबर? x ला कॅन्सल आउट केलं आणि y ची किंमत काढली. y ची किंमत समीकरण 1 मध्ये टाकली आणि आपण काय केलं, x ची किंमत काढली. आता y ची आणि x ची दोन्ही किंमत, y ची कुठं भेटली आपल्याला इथं 302. y ची आणि x ची दोन्ही किंमत आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला विचारलंय काय x अधिक y. आपण x अधिक y ची किंमत काढली. 1/2 अधिक 302 बरोबर काय भेटली? 4/2. क्लिअर आहे? ओके. काय दिलंय? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता? ठीक आहे. सो h/p ची किंमत 1/2 दिली, c/r ची किंमत किती असं विचारलंय. हा पण अक्षरमालेचा प्रश्न आहे, वर्णमालेचा. सो आपण वर्णमाला इन्सर्ट करून घेऊया. किमती टाका बरं डायरेक्ट. h/p बरोबर 1/2. कसं आलं असेल बरं? h ची किंमत किती आहे? 8. p ची किंमत किती आहे? p ची 16. 8 एका 8, 8 दुने 16 बरोबर 1/2. म्हणजे काय की या प्रकारच्या किंवा या गणितामध्ये काय केलंय रे, अक्षरांचे जे काही वर्णमालेनुसारचे क्रमांक आहे ते क्रमांक दिले आणि त्याला संक्षिप्त रूप दिलंय. करा मग c/r चं पण सेम करा. c/r c किती आहे? 3. r किती आहे? r कुठे इथं? 18 बरोबर. तो 3 एक 3, 3 सक 18 किती आलं उत्तर? 1/6 आहे का ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक 3. क्लिअर आहे? सो अशा प्रकारे आपण संख्यामाला पण पाहिली होती. संख्यामालेसाठी आपण ट्रिक काय सांगितली होती, की मॅक्सिमम टाइम फरकाने सॉल्व्ह होतो. सो फरक ट्राय करा. आणि नंतर आपण अक्षरमाला पण पाहिली. अक्षरमालेसाठी आपण काय ट्रिक पाहिली, की अक्षरमालेला नंबरिंग करा किंवा क्रमांक द्या. क्रमांक दिल्यानंतर काय होणार, तिचं संख्यामालेमध्ये रूपांतर होणार आणि सोडवायला सोपं होणार. क्लिअर आहे? सो अजून एक गणित पाहू आपण, म्हणजे हा भाग 1 आपलं 2 पार्ट मध्ये जे काय आपण मुंबई पोलीस भरतीचा पेपर डिवाइड केला आहे वेळेच्या, म्हणजे खूप जास्त एकच व्हिडिओ लेंदी व्हायला नको म्हणून 2 व्हिडिओ केलेत. तर अजून एक शेवटचा क्वेश्चन घेऊया आपण. एका मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते? कशाचं विचारलंय? एका मिलीमीटरचं विचारलंय. बरोबर. कुणाशी विचारलंय? तर 1 सेंटीमीटर सोबत विचारलंय. ज्याचं गुणोत्तर विचारलंय तो वरती घेणार. ज्याच्याशी तुलना केली, ज्याची तुलना केली तो वरती घेणार. ज्याच्याशी तुलना केली तो कुठे घेणार? छेदात घेणार. मग अंशामध्ये काय आला? 1 मिलीमीटर. काय आला अंशामध्ये? 1 मिलीमीटर. बरोबर. छेदामध्ये काय आला? 1 सेंटीमीटर. आता मला सांगा, युनिट सेम आहे का रे? एकक सेम आहे का? नाही. बरोबर. सो अशा वेळेस आपण काय करतो माहिती का? युनिट सेम करून घेतो. मग 1 सेंटीमीटर म्हणजे किती असतं? 10 mm. 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेंटीमीटर. म्हणजेच किती? 1000 मिलीमीटर. बरोबर. 1 किलोमीटर म्हणजे किती असतं? 1000 मीटर. तर हे जे काही युनिट आहेत, हे युनिट किंवा हे एकक आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग 1 मिलीमीटर ते तसंच राहिलं 1 mm. छेद 1 सेंटीमीटरचं काय होणार? 10 mm होणार. बरोबर. म्हणजेच की त्याला संक्षिप्त रूप याला काय आणखी जाणार नाही. 1/10 म्हणजे एकास 10. ठीक आहे. आता भरपूर जण पेपरमध्ये स्लिम मिस्टेक ज्याला म्हणतो आपण, स्लिम मिस्टेक कुठल्या प्रकारची करतात? ते इथं काय दिलंय आपल्याला? 10/1 आणि 1. 10 आणि 1/10 बरोबर. एवढीच चूक फक्त पेपरमध्ये होते. बाकी हे सगळं सगळ्यांना जमतं. सो त्याच्यासाठी ट्रिक किंवा त्यासाठी लक्षात काय ठेवायचंय? कोणताही शेकडेवारी असू द्या किंवा गुणोत्तर प्रमाण असू द्या, ज्याची तुलना केली तो अंशामध्ये, ज्याच्याशी तुलना केली तो कुठे घ्यायचा? छेदामध्ये घ्यायचा. क्लिअर आहे? सो हा जो काय आपण मुंबई पोलीसचं सिरीज सुरू केली किंवा मुंबई पोलीसचा पेपर या ठिकाणी सोडवतोय पीवायक्यूचा, त्यातला पार्ट 1 भाग 1 या ठिकाणी आपण स्टॉप करूया. पुढच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांसोबत शेअर पण करा. महत्वाची गोष्ट आहे की ऍपचं जे काय आता ह्याचं जे काही डिस्क्रिप्शन दिलंय व्हिडिओचं, त्याच्यामध्ये एक ऍपची लिंक आहे. आपलं स्वतःचं एक ऍप पण आहे, जसं की Class24 अकॅडमीचं ऑफिशियल ऍप आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते डाउनलोड करा. भरपूर सारं फ्री स्टडी मटेरियल पण त्यावरती उपलब्ध आहे. पोलीस भरतीसाठी आहे, बाकीच्या सगळ्या एक्झामसाठी आहे. पोलीस भरतीसाठी हा जो काही कोर्स आहे, योद्धा 1.0, हा जो काही पोलीस भरतीचा फाउंडेशन कोर्स आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असलेला हा कोर्स त्या ठिकाणी आहे. 2499 त्याची प्राइस जरी असली तरी आता सध्या तुम्ही जे जो काही नंबर दिले, कॉन्टॅक्ट जे नंबर दिले त्यांना कॉन्टॅक्ट करून 500 रुपयांचं कुपन तुम्ही त्या ठिकाणी अवेल करू शकता. म्हणजे 2000 रुपयांमध्ये तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. ठीक आहे. सो लाईव्ह आणि रेकॉर्डेड असं दोन्ही लेक्चरच्या स्वरूपामध्ये हे लेक्चर असणार आहे. टोटल 270 प्लस व्हिडिओ आणि टोटल लेक्चर जर पाहिले किंवा टोटल स्टडी मटेरियल जर पाहिलं तर 525 किंवा 526 प्लस स्टडी मटेरियल
मग त्याच्यामध्ये व्हिडिओज पण आले, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण आल्या, बरोबर. प्रत्येक व्हिडिओ 8 वेळा तुम्हाला पाहता येणार आहे. मागील वर्षी म्हणजे 2023 ची जी काही भरती झाली, 2023च्या जवळपास 64 प्रश्नपत्रिका आपण त्यामध्ये 63-64 प्रश्नपत्रिका आपण त्यामध्ये सोडवून पण घेतलेल्या आहेत. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून पण तुम्हाला दिलेल्या आहेत. इव्हन आता जो काही रेग्युलर अभ्यासक्रम आहे, त्या रेग्युलर अभ्यासक्रमावरती सुद्धा तुम्हाला एक 45 प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो एकदा ऍपला व्हिजिट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच. पण फ्री स्टडी मटेरियलसाठी प्लस हे जे काही कोर्स आहेत ते परचेस करण्यासाठी जर कोणाला फुल कोर्स जर परचेस करायचा असेल तर योद्धा 1.0 या आपल्या कोर्सला भेट द्या. त्यासाठी क्लास 24 अकॅडमी जर तुम्ही प्ले स्टोअरला जरी गेले तरी क्लास 24 स्पेस नाहीये, क्लास 24 आणि अकॅडमी असं टाकल्यानंतर ऍप त्या ठिकाणी फाइंड आउट होऊन जाईल किंवा ऍपची डिरेक्टली लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर आणखी अधिकाधिक माहिती किंवा कनेक्टेड जर राहायचं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. सो तिथं जाऊन सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. तिथं जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि आवडल्यास बाकीच्या तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. चला तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं जे काही राहिलेले गणित आहेत मुंबई पोलीस भरतीच्या ह्या क्वेश्चन पेपर मधले ते कव्हर करू.